आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश 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 गोरक्षनाथ आदेश कानिपनाथ आदेश हरतरीनाथ आदेश सौरंगीनाथ आदेश श्रेवळनाथ आदेश भोलनाथनाथ आदेश भोलसरपटीनाथ आदेश 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 बोलो आदेश 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 ओम नमो आदेश बोलो ओम नमो 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 राम पुजी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव श्री राम जय राम जय जय राम 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 राम कथेमध्ये ऐका 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्राची ज्यावेळी अन बंगाली बंगाली ना बाबा आलाय बंगाली 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 ना बाबा आलाय बंगाली साई बंगाली बंगाली रे बाबा आलाय बंगाली आलाय बंगाली रे बाबा आलाय बंगाली
अन बंगाली बंगाली ना बाबा आलाय बंगाली 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 ना बाबा आलाय बंगाली आलाय बंगाली रे बाबा आलाय बंगाली आलाय बंगाली रे बाबा आलाय बंगाली मच्छिंद्रनाथ महाराज जयघोष करत करत या गावावरून त्या गावावर त्या गावावर त्या गावावर प्रवास करत असताना या नगरीतून त्या नगरीमध्ये प्रवास करत आहे प्रवास करत असताना एका गावामध्ये आगमन होत आहे बंगाल देशामध्ये चंद्रगिरी गावाचं नाव आहे आणि या गावामध्ये माझ्या मच्छिंद्रनाथांचं आगमन होत आहे आगमन होतात आपला जयघोष चालू आहे आणि जयघोष करत 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 बंगाल देशामध्ये चंद्रगिरी गावामध्ये एक सर्वोपदयाल आणि सरस्वती नावाचं एक ब्राह्मण कुटुंब राहत आहे या कुटुंबाच्या दारामध्ये येऊन मच्छिंद्रनाथांनी आवाज दिलेला आहे अलख निरंजन भिक्षां देही बाईनं पाहिलेला आहे कोण आहे सकाळच्या पारी माझ्या या दारी कोण हा आलाय ग सकाळच्या पारी माझ्या या दारी कोण हा आलाय ग त्याने आवाज अलख निरंजन दिलाय ग त्याने आवाज अलख निरंजन दिलाय ग आलाया बाबा दिलाया आवाज अलग निरंजन अरे आलाया बाबा दिलाया आवाज अलग निरंजन अरे आलाया बाबा दिला आवाज अलग निरंजन आलाया बाबा दिला आवाज अलग निरंजन दरी आलाया बाबा दिला आवाज अलग निरंजन आदेश आवाज बाहेर आला कोण मच्छिंद्रनाथ काय पाहिजे भिक्षा पाहिजे देणार का भिक्षा हो देते बाई आतमध्ये गेलेली आहे भिक्षा बाहेर आलेली आहे बाहेर भिक्षा देत असताना मच्छिंद्रनाथांचं लक्ष बाईच्या चेहऱ्याकडे गेलेली भिक्षा बाई एवढ्या नाराज चेहऱ्याने भिक्षा कशाला देता अरे तुमच्या मनामध्ये जर दान देण्याची इच्छा नसेल तर देऊ नका द्यायचं असेल तर आनंदाने द्या नसेल द्यायचं तर नका देऊ कुणालाही दान देत असताना प्रसन्न मन असावं अंतःकरण शुद्ध असावं उदार अंतःकरणाने दान द्यावं किंतु परंतु मनामध्ये ठेवून दान देऊ नये सुकलेल्या चेहऱ्याने दान देऊ नये बाई तुझा सुकलेला चेहरा आहे मला तुझं दान नको जर दान द्यायचं असेल तर तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिजे बाबा एवढं जर तुम्हाला सगळं समजतंय तर माझं दुःखही समजत असेल
काय बाईनं प्रश्न केला. मच्छिंद्रनाथांनी चेहऱ्याकडे पाहिलं, अंतर्ज्ञानाने ओळखलं. बाई ठीक आहे बाई, तुझ्या जीवनामध्ये आनंद करण्याचं काम माझं करतो. तुझ्या जीवनामध्ये आनंद पाहिजे ना तुला मुलगा, ते दान मला देतो मी तुला मुलगा. येऊन दारी हात मारी भिक्षा वाढ माई, सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. आले उदारी चमत्कारी घेऊन नुसारी दारी आला या बाबा दिला या आवाज आला ते रंगन आले. दारी आला या बाबा दिला या आवाज आले ते रंगन आले. दारी आला या बाबा दिला आवाज आला ते रंगन आदेश. दारी आला या बाबा दिला आवाज आला ते रंगन आदेश. मच्छिंद्रनाथाने आपली चोळीमधून भस्म काढलेला, त्या भस्मावर वेगवेगळे मंत्र टाकलेले आहे. आणि मंत्र टाकून बाईला सांगितलेला, बाई पदार कर पुढे, हे घा भस्म. भस्म देत असताना बाईला सांगितलं, बाई भस्म तुझ्या पदरामध्ये मी टाकतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापासून होणारा मुलगा 12 वर्षानंतर पुन्हा एकदा या मच्छिंद्र येईल आणि या मुलाला घेऊन जाईल. मान नसेल तर भस्म घे, तर भस्म घेऊ नको. बाईला सांगितलं, द्याव 12 वर्ष देखील माझी कूस पवित्र होईल. अरे मला मुलगा नसल्यामुळे माझी अवस्था बिकट आहे. रस्त्याने चालताना लोक मला संशयाने पाहतात. माझं पवित्र स्त्रीत्व मला प्राप्त झालं नाही. मला माझं स्त्रीत्व प्राप्त होईल, मी माझं धन्य होईल. मला मुलगा द्यावं, मला मुलगा द्या, द्या मला भस्म. भस्म हातामध्ये टाकलेला आहे आणि भस्म हातामध्ये टाकल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, बाई तुला भस्म दिलाय, या भस्मापासून तुला मुलगा होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा भस्म आहे, याला तू राख समजू नको. हे साधा सुद्धा माझा भस्म नाही. नका समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. नका समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. अरे मेरा मन ये मत होते गाजा संजुडे मंत्रामध्ये. मेरा मन ये मत होते गाजा संजुडे मंत्रामध्ये. नका समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. नका समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. समजू साधी सुदीन माझ्या नाताची ही उदी. बाई लक्षात ठेव, तुझ्या हातामध्ये जो भस्म दिला याला राग समजू नको. साक्षात संजीवनी मंत्र जपून तुला भस्म दिलेला. हा भस्म सामान्य नाही, हरिनारायणाचा अवतार तुझ्यात कोटी जन्म घेणारा या भस्म दिलेला. जा हा भस्म पाण्यामध्ये घे, चाललो. मच्छिंद्रनाथ महाराज निघालेले आहेत. बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे 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 बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला बंगाली. मच्छिंद्रनाथांचा ठाणा हट्ट समरेगा. मच्छिंद्रनाथांचा ठाणा हट्ट समरेगा. मच्छिंद्रनाथांचा ठाणा हट्ट समरेगा. वाजवितो चिमण्याचे लटपटवितो मानाची. त्यांच्या रूपेची आहे सावली. त्यांच्या रूपेची आहे सावली. बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली ना बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली
बंगाली रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली 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 रे बाबा बोलतो बंगाली जगन्नाथपुरीवरून रामेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. रामेश्वराचं दर्शन घेऊन परत असताना हनुमंतरायांची भेट झालेली आहे. जय श्रीराम. हनुमंतरायाने मच्छिंद्रनाथांना अडवलेला आहे. कुठे चाललंय? काय नाही, प्रवास करतोय. अरे पण तू कोण? मी तर बजरंग बली आहे. तुम्हाला काम करायचं श्री राज्यामध्ये जावं लागेल. कशासाठी? पूर्व इतिहास आहे. मी त्या ठिकाणी महिना केलेला वचन दिलेला मच्छिंद्रनाथाला या ठिकाणी आणून घालेल. जावं लागेल. नाही जाणार. जावं लागेल. नाही जाणार. द्यावं लागेल. हनुमंतराय आणि बजरंग बलींचं युद्ध सुरू झालेलं आहे. हनुमंताची ऐका बडाई हनुमान संग खेळतो लढाई. हनुमंताची ऐका बडाई हनुमान संग खेळतो लढाई. मच्छिंद्रनाथांची ऐका बढाई हनुमान संग खेळतो लढाई. मच्छिंद्रनाथांची ऐका बढाई हनुमान संग खेळतो लढाई. चालू आहे आणि युद्ध चालू असताना आता मात्र देवादिकांना धाक पडलेला आहे. अरे एक साक्षात बजरंग बली हनुमंतराय आणि एक कवी नारायण आहे. जर दोघांचं युद्ध झालं तर धरणीकंप होईल. या पृथ्वीचा नाश होईल. रोखलं पाहिजे म्हणून भगवान शिवजीचं आगमन झालेलं आहे. भगवान शिवजींनी दोघांनाही एकमेकांना गाठ घालून दिलेले आहे. कवी नारायण ओळखीला जनी. कवी नारायण कवी नारायण ओळखीला जनी. दोघांनी कटकरून मारली आमची. दोघांनी कटकरून सांगितलेलं आहे तुम्हाला मला वचन द्यावं लागेल. तुम्हाला श्री राज्यामध्ये जावं लागेल. ठीक आहे, जातो मी श्री राज्यामध्ये. कशासाठी श्री राज्यामध्ये जायचं होतं आता हे सांगण्यासाठी वेळ नाही. हे सांगण्यासाठी युट्यूबवर सर्च करा. मी सगळा प्रसंग टाकलेला आहे. नवनाथाय नमः. अलकनी रंजन नवनाथाय नमः. अलकनी रंजन नवनाथ
अलग बोला नमो आदेश बोला, अलग बोला नमो आदेश बोला, अलग बोला नमो आदेश बोला. या गावामध्ये आल्यानंतर आठवण आली, या ठिकाणी आपण गेलो होतो. कोण असेल त्या बाईच्या दारामध्ये पुन्हा जायला पाहिजे. आता इकडे लक्षात ठेवा, इकडे काय झालेला पूर्वीचा इतिहास. बाईने उदी घेतली, पण उदी वास्तविक पाता घेतल्याबरोबर खायला पाहिजे होते. सांगितलं होतं मच्छिंद्रनाथाने, बाई नका समजू साधी सुधी, माझ्या नाथांची ही उदी. बाई संजीवनी मंत्र भस्म करून दिलेला आहे, उदी खायला पाहिजे होते. पण बाईने शेजारणीला बोलवलं आणि शेजारणीला सांगितलं असा असा एक गोसावी आला होता, त्याने मला उदी दिली आणि सांगितलं ही उदी घे, खा, म्हणजे तुला मुलबाळ होईल. शेजारची बाई म्हणली काय येडी येडी का खोळी, तुला काही कळत का, हे असेच असे भगव्या कपड्यावाले दिवसा येते, तुला काहीतरी खायला दिलं असं, रात्री येईल तुला घेऊन जाईल. कुठं नादी लागली असं, कुठं मंत्रांनी कुठं तंत्रांनी कुठं भस्मानी कुठं मुलं होतेत का, काय करू, दी फेकून कशाला ठेवी ती. असं झालं का महिला मंडळ. तुम्ही एखादी वस्तू आणली आणि ती कोणालाच न दाखवली. चौघे पुत्र दशरथा, अंतकाली एकही नव्हता. 4 मुलं होती राजा दशरथाला, पण पाणी पाजायला मुलगा राहिला नाही. आयुष्यात कर्म कुणाला सोडत नाही, कुणाला सोडत नाही. जिथं देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, अरे तुमची आमची काय कथा आहे, घर फोडणाऱ्या हो. अलग बोला नमो आदेश बोला, अलग बोला नमो आदेश बोला, अलग बोला नमो आदेश बोला. मच्छिंद्रनाथाने आदेश दिले का निनादेवाचा आवाज करत करत, आवाज करत करत आलेला आहे. बाईला आवाज दिलेला आहे, बाई भिक्षा देई, बाई तुझ्या दारामध्ये आलोय, भिक्षान. बाई घरामध्ये गेलेली आहे, भिक्षा घेऊन आलेली आहे. बाई ही भिक्षा नकोय मला, कोणती भिक्षा पाहिजे तुम्हाला. अरे 12 वर्षापूर्वी हा मच्छिंद्र आला होता, त्याने जो उदी भस्म दिला होता, त्या उदीपासून तयार झालेला जो बालक आहे 12 वर्षाचा, तो बालक मला द्या. आता मात्र बाईच्या लक्षात नाही. बाई लक्षात आण, भस्म दिला होता तुला, सांग तो कुठे आहे. आता बाईच्या लक्षात आला, अरे हा तर तोच बाबा आहे ज्याने 12 वर्षापूर्वी मला भस्म दिला होता. बाबा तुमच्या भस्मापासून मला मूल नाही झालं. बाबा तुमच्या भस्मापासून मला मूल नाही झालं, असं शक्य नाही. तुला सांगितलं होतं हरिनारायणाचा अवतार देतोय तुला बाई, मूल होणार नाही असं होणार नाही. सांग ते बाळ कुठं आहे. नाही झालं मला. आता जर खोटं बोलली तर लक्षात ठेवू, या कमंडल मधलं पाणी काढीन आणि तुला भस्म करून टाकेल. सांग बाळ कुठं आहे. नाही हो नाही नाही, माफ करा मला, तुमच्या चरणावर नतमस्तक ठेवते, माफ करा मला. पण मी दुसऱ्याच ऐकून भस्म फेकून दिला हो, फेकून दिला मी भस्म. कुठे फेकून दिलास, काही वाटलं नाही तुला. अरे कशासाठी फेकून दिलास, तुला सांगितलं होतं रे, तुला सांगितलं होतं फेकून देऊ नको, पण तू दिलेला आहे. हा सगळा आवाज मला दे, सगळा, आणि माझा सगळा आवाज सगळ्या समोर. बहुतेक पुढे जास्त आवाज होतोय म्युझिकचा, पण मला येत नाही. म्युझिकचा आवाज जास्त होतो ना. नमः अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः.
भस्म माफ करा, मला एवढ्या वेळेस माफ करा, पण तुमचा भस्म मी उकिरड्यामध्ये फेकून दिला. दाखवती जागा. जागेजवळ आलेले आहेत, आवाज दिलेला आहे. अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः. आवाज दिलेला आहे. अलक निरंजन आदेश. नवनाथांनी भस्म काढलेला आहे, भस्म जागेवर फेकलेला आहे आणि फेकल्याबरोबर आतमधून आवाज आलेला आहे. अलक निरंजन आदेश सांगितलेला आहे. कोण आहे? सांगितलं, अरे मी कवी नारायण बाहेर आलोय, आता तुला या उकिरड्यातून बाहेर काढतोय. मच्छिंद्रनाथांनी भस्म घेतलेला आहे, त्या भस्मावर ब्रह्मास्त्र टाकलेला आहे आणि ते ब्रह्मास्त्र टाकल्यानंतर गोरक्षनाथांचं वज्रास्त्र तुटलेला आहे आणि जमीन दुभंगावी असा उकिरडा दुभंगलेला आहे आणि त्या उकिरड्यातून सुंदर असं बालक वर आलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी हात दिलेला आहे, हाताला धरून गोरक्षनाथांना बाहेर काढलेला आहे आणि बाहेर काढल्यानंतर एवढा सुंदर बालक पाहिला आणि सरस्वतीबाई म्हणू लागली, अरे रे रे रे, एवढा सुंदर बालक, हा बालक मला द्या ना बाई. आता परत जर असं म्हणशील तर तुला मात्र ठेवणार नाही. अरे नाही कळत रे तुम्हाला, नाही कळत, आपल्याला नाही कळत. अरे देव खूप देण्यासाठी उदार आहे रे आपल्याला, पण नाही रे कळत, आपल्याला नाही कळत. भगवान परमात्मा कोणत्या अवतारामध्ये कधी येईल, भगवान परमात्मा कोणाला काय देईल याचं नाही ज्ञान होत. एक गोष्ट सांगू, नीट काळजीपूर्वक ऐका. आयुष्यामध्ये भगवान परमात्मा 3 वेळेस आपल्याला भेट देण्यासाठी येत असतो प्रत्येकाला. संधीचं सोनं करायचं शिका. वेळोवेळी संधी येत नसते, आयुष्यामध्ये कधीतरी संधी येत असते. ती संधी ओळखायला शिका आणि ते संधीचं सोनं करायला शिका. ज्याला संधीचं सोनं करता आलं ती माणसं आज मोठी झालेली आहे. संधीचं सोनं ज्याला करता आली नाही ना, ती माणसं बर्बाद झाली. माझा भगवान परमात्मा प्रत्येकाला भेटण्यासाठी आयुष्यामध्ये 3दा येत असतो, पण ज्याला ज्याला ओळखता आलं ना त्याचं बरं झालं. माझ्या नाथ बाबांनी मला भेटायला आले, त्याचं सोनं केलं म्हणून माझं भलं झालं. अलक निरंजन नवनाथाय नमः, 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 अलक निरंजन नवनाथाय नमः. गोरक्षनाथांच्या हाताला धरून मच्छिंद्रनाथांनी चंद्रगिरी राव सोडलेला आहे. आता मात्र बाई रडत आहे. अरे देवाने मला एवढा सुंदर गोड मुलगा दिला होता, परंतु मी दुसऱ्याचं कुणाचं तरी ऐकलं म्हणून माझ्याकडून गेला. नीट काळजीपूर्वक ऐका. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. वाईट शिकवणारे ओळखा आणि चांगले शिकवणारे ओळखा. ज्याला संगत कळली आयुष्यात आणि ज्याला पंगत कळली तीच माणसं मोठी झाली. आजपर्यंत जेवढी माणसं मोठी झाली त्यांना पहा, संगतीमुळे मोठी झाली. आणि जेवढी माणसं बर्बाद झाली ही माणसं बा कशामुळे बर्बाद झाली आपल्याला कळेल. कुणाच्या संगतीमध्ये राहिली म्हणून ही बर्बाद झाली. संगत संतन की करले. हो, संताच्या संगतीत गेलं तर संत होता, पण गाढवाच्या संगतीत गेलं तर लाथा खावा लागतात. म्हणून आयुष्यामध्ये संगत खूप महत्वाची आहे. आयुष्यामध्ये मैत्री खूप महत्वाची आहे. आयुष्यामध्ये संगत जर चांगली केली तरच चांगलं ज्ञान भेटणार आहे, तरच आपलं भलं होणार आहे. लक्षात ठेवा. मच्छिंद्रनाथ महाराज निघून गेलेले आहेत.
हे राज्य करत ते राज्य करत करत बद्रिकाश्रमामध्ये गेलेल्या त्या ठिकाणी दत्तात्रयाची भेट गोरक्षनाथांना करून दिलेली आहे. गोरक्षनाथांना सगळं ज्ञान दिलेलं आहे आणि गोरक्षनाथांना ज्ञान दिल्यानंतर वेगवेगळी तंत्र मंत्र विद्या दिलेल्या आहेत, योग दीक्षा दिलेली आहे. गोरक्षनाथांना गोबर मधून आलेले आहेत म्हणून त्यांचं नाव ठेवलेलं आहे गोरक्षनाथ. आता मात्र गोरक्षनाथांना भगवी वस्त्र दिलेले आहे, चिमटा दिलेला आहे, शैली दिलेली आहे, शिवली दिलेली आहे आणि हा वेश धारण करून हे गाव ते गाव करत करत हे दोघंही गुरु शिष्य चाललेले आहेत. एक दिवसाचा प्रसंग आहे, दुपारची प्रहर होत आलेली आहे. छोटासा गोरक्षनाथ आहे. गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, हे गोरक्षा जरा मी आपल्याला भिक्षा मागून आणतो. नाही, मी असताना तुम्ही का भिक्षा मागायची? नाही, मी जाणार भिक्षा मागायला, तुम्ही या ठिकाणी थांबा. ठीक आहे गोरक्षा, जा आपल्या दोघांना जेवढी भिक्षा लागते तेवढी भिक्षा घेऊन ये. आता मात्र गोरक्षनाथ महाराज निघालेले आहेत. हातात चिमटा टाकीत झोळी घालून भगवावे, दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आरे. दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आरे. दारी आला या बाबा दिला आवाज अलग निरंजन आदेश. दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आदेश. बाहेर गोरक्षनाथांनी आवाज दिलेला आहे, अलग निरंजन भिक्षा देही. बाई बाहेर आलेली आहे. अरे कुणीतरी छोटा मुलगा भगवी वस्त्र धारण केलेली आहे आणि भिक्षा मागायला आलेला आहे. बाईने सुंदर अशी भिक्षा दिलेली आहे. भिक्षा देत असताना पाहिलं, अरे बाळा तू एवढा सुंदर आहेस, काय नाव आहे तुझं? सांगितलं, माझं नाव गोरक्ष आहे. किती जण आहात तुम्ही? आम्ही 2 जण आहोत. 2 जणांची भिक्षा द्या बाई. तुम्ही जर मला भिक्षा दिली ना तर माझे गुरु खूप मोठे आहेत. माझे गुरु तुम्हाला आशीर्वाद देतील. माझे गुरु खूप महान आहे. माझे गुरु तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करतील. तुम्ही जी इच्छा व्यक्त करता ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या गुरूंची आहे. काय श्रद्धा आहे माझ्या गोरक्षनाथांची. येऊन दारी हाक मारी भिक्षा वाढवाई, सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. हे सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही. आले उदारी चमत्कारी घेऊन गोसावी वेश. आले उदारी चमत्कारी घेऊन गोसावी वेश. दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आरे. दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन
हा खूप गोड वडे आहे. छोट्याशा गोरक्षनाथांनी वडे आपल्या झोळीमध्ये घेतलेले आहेत आणि गोरक्षनाथ महाराज निघालेले आहेत. बाई आपल्या कामाला लागलेली आहे. इकडे मच्छिंद्रनाथांक जवळ आलेले आहेत. गोरक्षनाथांना विचारलं, बाळा आणलेस का रे वडे? हो बाबा, खूप गोड भिक्षा आणली मी आज, उडीदाची वडे आहेत. मला माहिती गुरु, तुम्हाला हे वडे खूप आवडतात ना? हो बाळा, तुला माहिती आहे मला खूप वडे आवडतात. मच्छिंद्रनाथांनी वडे खाल्ले. एक वडा, दुसरा वडा, तिसरा वडा, सगळे वडे खाऊन घेतले. गोरक्षनाथांनाही वडे ठेवले ना. अरे एवढे सुंदर वडे कुणी केले होते? ब्राह्मण कुटुंब आहे, खूप चांगली बाई होती. बाईने मला वडे दिले. मी सांगितलं तिला की तुझी सगळी इच्छा पूर्ण करणारे माझे गुरु आहे, ती तुझी इच्छा पूर्ण करते. अरे पण वडे खूप गोड होते. एवढे गोड वडे जी बाई करत असेल तिच्या हाताला किती चव असेल रे. असे चवदार वडे खाऊ घातले. 100% आशीर्वाद त्या बाईला. एक काम गोरक्षा, वडे खूप खाऊ वाटले मला. आता तुलाही वडे राहिले नाही. मला वाटतं आणखीन वडे खावं. आणतोस का परत जाऊन वडे? जातो ना. तुमच्यासाठी वडे आणण्यासाठी मी परत जातो. गोरक्षनाथ महाराज निघाले. हातात चिमटा, काकीत धुळी घालून भगवावे. तारी आला या बाबा, दिला या आवाज, आला निरंजन आले. तारी आला या बाबा, दिला या आवाज, आला निरंजन आले. घरी आला या बाबा दिला आवाज, आला निरंजन आदेश. घरी आला या बाबा दिला आवाज, आला निरंजन आदेश. आदेश आला निरंजनाचा आवाज करत करत छोटासा गोरक्ष पुन्हा एकदा बाईच्या दारात आलेला. आणि बाईच्या दारात आल्यानंतर आवाज दिलेला आहे, बाय, अगं बाय भिक्षा वाढ, बाय भिक्षा. बाई बाहेर आलेली आहे. अरे अरे बाळा, तुला मगाशीच मी भिक्षा दिली, तू परत आलास. आई, काय तुमच्या हाताला चव आहे हो. किती गोड स्वयंपाक करता हो आई तुम्ही. अहो तुम्ही जे वडे केलेत नाही, त्या वड्याला एवढी चव होती. माझ्या गुरूंनी ती वडे खाल्ले आणि म्हटले, कोण बाई असेल जिच्या हाताला एवढी चव आहे. खूप वडे आवडले हो. तुम्ही किती वडे चांगले करता हो, किती चांगले वडे करता हो. माझ्या गुरुला तुमचे वडे खूप आवडले, म्हणून मी परत वडे नेण्यासाठी आलो. खरं सांगतोय हो आई, खरं सांगतो, अजिबात खोटं बोलत नाही. आम्ही नाथ संप्रदायवाले माणसं आहोत, संन्यासी आहोत, जडीबुटी वाले आहोत, भस्मावाले, उदीवाले आहोत. आम्ही कधी खोटं बोलत नाही आहे. खरं सांगतो, माझ्या गुरुला तुमचे वडे खूप आवडले हो, म्हणून गुरुने सांगितलं की आणखीन वडे घेऊन या. देताय ना आई? आई देताय ना? द्या ना आणखीन वडे द्या. बाजूला सरळ वडे मागायला आलाय, संन्यास घेतलाय. कशाला तुमच्या जिभीला एवढे चव पाहिजे रे? कशाला चव पाहिजे एवढ्या जिभीला तुमच्या? एक गोष्ट सांगू गड्या, ऐका गड्या, ऐका. कुणाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, चांगलं. नसेल द्यायचं तर देऊ नका गड्या. पण वाईट तरी बोलू नका, नका बोलू गड्या. साधू संत महाराज लोक म्हणजे कायमचे भुकेलेले, उपाशी तपाशी नसतात. लोक पंचपक्वानाचं जेवण करत असतात. भिकाऱ्यावानी त्यांना वागणूक देत नका जात जाऊ, लक्षात ठेवा. द्यायचं नसेल तर देऊ नका एखाद्याला, पण हिनू नका जात जाऊ, लक्षात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का
मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना कांटे बन कर मत रहना पूरी बस खाली बन ना सको भगवान अगर कम से कम इंसान बनो नहीं कभी हैवान बनो तुम नहीं कभी शैतान बनो हर सदाचार अपना सके तो पाप में पट मत हरना वाह वाह क्या बात है एक नंबर साउंड सिस्टम टाळ्या पुष्प नहीं बन सकते तो तुम अरे कांटे बन कर मत रहना ऐका गड्या ऐका माझे दोन शब्द नीट कान उघडे ठेवून कुणाचं चांगलं करता आलं आयुष्यात तर जरूर करा पण नाही करता आलं तर नका चांगलं करू पण निदान आयुष्यात कुणाचं वाटोळं तरी करू नका तुम्ही रस्त्याने चाललात एखादा खड्ड्यात पडलेला आहे तुम्हाला वाटलं तर त्याला वर काढा नाही वाटलं तर काढू नका गाड्या पण आयुष्यात कुणाला खड्ड्यात लोटण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही रस्त्याने चाललात काटे पडलेले आहेत वाटले तुम्हाला वाटलंच तर ते काटे उचलून बाजूला टाका नाही वाटलं तर नका टाकू पण कमीत कमी कुणाच्या रस्त्यामध्ये काटे टाकण्याचा प्रयत्न करू नका गड्या कुणाचा आशीर्वाद घेता आला तर नक्की घ्या पण कुणाचा शाप कधी घेऊ नका गड्या तो शाप आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही कुणाचं आयुष्यात कधी तळतळाट घेऊ नका आयुष्यात कुणाचं कधी वाटोळं करण्याचा प्रयत्न करू नका कुणाचं आयुष्यात कधी वाईट चिंतन करू नका दुसऱ्याचं वाटोळं केलं दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं तर त्याचा तळतळाट तुम्हाला आयुष्यात शेवटच्या क्षणामध्ये तुमचे खूप हाल होणार आणि हाल झाल्यानंतर याच ठिकाणी नरक याच ठिकाणी स्वर्ग तुम्हाला पाहावा लागेल म्हणून शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा पण घसा बसला काय करा नाविलाजे माझे मी चोरून करत नाही ना मी जीव तोडून करत असतो माई बिंबी ते कधी इकडे पा पण मी काही काही करत नाही मेलो तरी चालन पण हाय काय करायची नाही म्हणून मला घसा त्रास देतो आता काय करावं नाही कार्यक्रम महाराज बाई नाही नाही ते वाकडे शब्द बोलायला लागले वास्तविक पाहता बाईने बोलायला नको होतं एवढं छोटस बाळ होतं नाही बाबा नाही द्यायचे वडे गेला असता बाई बोलू लागली अरे संन्यास घेतलाय कशाला नाटक करता रे हे तुम्ही माझ्या माऊलींना खूप त्रास दिला लोकांनी माझ्या माऊलींना ही संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं लोकांनी माझ्या माऊलींना भिक्षा नाही मागू दिली हो माझ्या मुक्ता बाईला ना खापर नाही दिलं हो मांडी बसण्यासाठी लोक खूप त्रास दिला लोक चांगल्याच माणसाला का त्रास देतात ही गोष्ट मला आजपर्यंत कधी कळली नाही हो वाईट माणसाला कुणीच त्रास देत नाही पण चांगल्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही मला माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांना गाढवावरून धिंड काढली हो लोकांनी गावातल्या लोकांनी धिंड काढली माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांना उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या अंगावर टाकलं जगद्गुरु तुकोबा राय म्हणू लागले अरे जळे माझी काय लाग लावून वा दावरे की शिवराजा माया बापा जळे माझी
लागला वनवा दावरे के शिवराजा माया बाबा. तुम्हाला सांगा किती त्रास द्या गड्या साधू संतांना, किती त्रास द्या, पण साधू संतांचा अंतकरण असताना खूप गोड असतं हो. नाही कुणाला शाप देत, नाहीच शाप देत. पण तुम्हाला सांगू, आम्ही वारकरी ना, हे देवाची लेकरं आहेत हो. आम्ही देवाची लेकरं. आम्ही नाही, आम्ही सहन करू, पण आमच्या मायला नाही सहन होतो, माझ्या देवाला नाही सहन होत. महिला मंडळ, तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही सहन करता, पण तुमच्या लेकराला त्रास झालेला तुम्हाला नाही सहन होतो. आमचा सगळ्यांचा बाप आमचा पंढरीचा पांडुरंग राय आहे. आमच्या सगळ्याची माय माझा पंढरीचा पांडुरंग आहे. विठू माझा लेकुरवा संगे गोपाळाचा मेळा. विठू माझा लेकुरवा. साधू संतांना त्रास द्या, साधू संत सहन करतील. तुम्ही देवाला त्रास द्या, देव सहन करेल, पण देवाच्या लेकराला दिलेला त्रास देवाला कधी सहन होत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. नका त्रास देऊ. तुम्हाला माहितीये कोण किती ज्ञानी आहे, कोणाला कानाचा काय अधिकार आहे. अरे तुम्ही फक्त पाहतात, समोर पाहून एखाद्याची किंमत करू नका. काय भुलला शिवरलिया रंगा, उस डोंगा परी रस नोहे. डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. वरच्या रंगाला भुललेलो माणसं आहेत महाराज आपण सगळे. अंतरंग कुणी पाहत नाही. अरे अंतरंग पहा, अंतरंग पहा. आपली एकच व्याख्या झालेली, लय टपूची टपू बाबा असला, लय टपूची टपू दारी असली, लय तिची टपूची टपू ढेरी असली, लय टपूची टपू तिची गाडी असली म्हणजे लय मोठा बाबा. आता मला ढेरी नाही महाराज म्हटले, अहो वड्याच्या बदल्यात काय पाहिजे तुम्हाला. आम्ही संन्यासी आहोत, काय आमच्याकडे, पण जे आहे ना त्यातलं तुम्ही काही मागा. हा गोरक्ष दिल्याशिवाय राहत नाही. ज्या गुरुमुळे आज मी आहे, त्या गुरुसाठी माझा मी प्राण द्यायला तयार आहे. तुम्ही मागा, जे मागता ते द्यायला मी तयार आहे. असं म्हटल्याबरोबर विनाश काले विपरीत बुद्धी. नीट काळजीपूर्वक एक वाक्य माझं ऐका. तुम्हाला विपरीत बुद्धी सुचायला लागली की समजायचं आपला विनाश काल जवळ आलाय. ज्याचा विनाश काल जवळ आलाय त्याला विपरीत बुद्धी सुचत असते. म्हणून एखादा व्यक्ती वाईट करत असताना आपण म्हणत असतो तो का वाईट करतोय, समजून घ्यायचं आता त्याचा अंतकाळ जवळ आलाय म्हणून त्याला ही वाईट बुद्धी सुचते. सप्ते बंद कर, जे करते त्याला आडल आहे. सप्त्याला जाऊ नका म्हणून दम द्यायचा. असे वाईट कृत्य करायला लागले का समजायचं विनाश काले विपरीत बुद्धी. बाईला बुद्धी वाईट सुचली कारण विनाश काल जवळ आलेला. बाईनं सांगितलं जर देते तुला वडे, पण वडे द्यायच्या अगोदर तुझा डोळा मला काढून दे. गोरक्षनाथांनी कुठचाही मागचा पुढचा विचार केला नाही. आमच्या बजरंग बडलीला स्मरणात आणलं. अरे माझ्या हनुमंतरायाला ज्यावेळी सीतामाई म्हटल्या होत्या, हनुमंता अरे दाखव तुझ्या हृदयामधला देव कुठे दाखव. हनुमंतरायाने माझ्या मागचा पुढचा विचार केला नाही. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मैं दिल के नगीने
त्या गोरक्षनाथांनी विचार केला, अरे जिथे हनुमंतरायाने स्वतःची छाती फाडली तर मी का माझा डोळा काढून देऊ नये. गोरक्षनाथांनी भस्म घेतलेला आणि भस्म घेऊन आपल्या डोळ्याला लावलेला, आपल्या गुरुचं स्मरण केलं, सांगितलं, गुरु तुमच्यासाठी जी बाई मला जे मागते तिला मी माझा डोळा काढून देत आहे, माझं रक्षण करावं. अरे श्री गुरु सारिका असता पाठीला का इतराचा लेखा कोण करी. माझ्या गोरक्षनाथांनी आपल्या बोटाची नख घातलेली आहे आणि बुबळा सहित डोळा बाहेर काढलेला आहे आणि बाईला सांगितलेला आहे, बाई हा घे डोळा. हनुमानान राम दाविला छाती फाडून, गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून, गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून. गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला, गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला. हनुमानान राम दाविला छाती फाडून, हनुमानान राम दाविला छाती फाडून, दाविला छाती फाडून, आपली छाती फाडून, गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून, गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून. गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला, गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला. गुरुसाठी देवनाथ माझी चिंता घेऊन का घेत, थोडी चिमटा घेऊन टाकेत, थोडी चिमटा घेऊन टाकेत. शांत झोपी तू या मुखात, भिक्षा मागे दारात, भिक्षा मागे दारात, भिक्षा मागे दारात. वड्याचं जेवण त्याने आणलंय मागून, वड्याचं जेवण त्याने आणलंय मागून, त्याने आणलंय मागून. गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून, गुरुसाठी गोरक्षनाथान दिला डोळा काढून. गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला, गोरक्षल बेल सच्चा मच्छरात केला. गोरक्षनाथ महाराजांनी डोळा काढून दिल्याबरोबर आता मात्र बाई घाबरलेली, अरे कशाला डोळा काढला, अरे रे 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 रे, अरे तू काय केलंस हे. बाईने आपला पदर फाडलेला, पदर फाडून तो पदर गोरक्षनाथांच्या डोळ्याला गुंडाळलेला आहे. बाबा हे वडे घे, बाई हा डोळा घ्या, नको रे म्हणा तुझा डोळा, डोळा घेऊन जा, हे वडे घेऊन जा, जा बाळा जा. अरे माझा कुठं अपराध झाला, अरे मी परीक्षा घ्यायला नको होती रे भगवंता, हे परमेश्वरा मला माफ कर रे, माझ्याकडून अपराध झाला, मी नाही ओळखलं, पण मला परीक्षा घ्यायला नको होती परंतु मी घेतलं. आता बाई चिंता करू लागली आणि गोरक्षनाथ महाराज निघालेले आहे. अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः. गोरक्षनाथ महाराज निघालेले आहे. मच्छिंद्रनाथ महाराज त्यांच्या जवळ येत आहेत. अंगाला भस्म कपाळी टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा. स्वभाव आहे त्याचा साधा भोळा, गुरुसाठी त्याने दिला काढून डोळा, गुरुसाठी त्याने दिला काढून डोळा, गुरुसाठी त्याने दिला काढून डोळा. गुरु शिष्याची भक्ती ठरली महान. अलग निरंजन आदेश बाळा, आलाच का रे? हो आलो, पण आणि वडे घेऊन आलो. या ना वडे घ्या तुम्हाला.
आणले बाळा वडे हो घ्या वडे वडे पाहिले आणि गोरक्षाकडे पाहिले गोरक्षा अरे तुझ्या डोळ्याला काय झालं तुझा डोळा का बांधलाय तुझा डोळा का बांधलाय गोरक्षा अरे तुझ्या डोळ्याला काय झालं काय नाही तुम्ही वडे खा खा ना तुम्ही वडे खा तुम्ही वडे खा ना अरे अगोदर डोळ्याला काय झालं ते सांग ना काही नाही झालं तुम्ही वडे खा नंतर मी सांगतो माझ्या डोळ्याला काय झालं काय गुरुवर भक्ती असावी महाराज कदाचित माझ्या गुरुला जर कळलं का डोळा काढलाय तर माझे गुरु नाही वडे खाणार म्हणून अगोदर वडे खावे तर नंतर डोळा काढलाय म्हणून सांग नाही पण हा गुरु कसला मग जर शिष्याला काय झालं हे न समजता वड्या खाणारा नाही अगोदर तुझ्या डोळ्याला काय झालं डोळा का बांधला ते सांग वडे खाणार नाही खा तू नाही खाणार नाही खाणार सांग अगोदर काय झालं सांगू काही नाही बाईने सांगितलं वडे न्यायचे असेल तर काय देणार मी म्हटलं जे पाहिजे ते देणार मग बाईंनी वड्यासाठी डोळा मागितला म्हणून मी माझा डोळा काढून दिला अरे गोरक्ष वड्यासाठी तू मला वडे खावे त्याच्यासाठी तू स्वतःचा डोळा काढून दिला किती श्रद्धा आहे रे तुझी काय भक्ती आहे गोरक्षा जगात तुझं नाव होईल रे गोरक्षा आपली गुरु तुझी भक्ती आहे ना गुरु भक्ती या गुरु भक्तीला जगात लोक वाकली जातील रे या गुरु भक्ती पुढे काळजी करू नकोस काळजी करू नको अजिबात तुला लगेच तुला डोळा देतो माझ्या मच्छिंद्रनाथांनी कमंडल मधून पाणी घेतलेला आहे पाणी घेऊन त्या डोळ्यावर संजीवनी मंत्र शिंपलेला आहे आणि तो डोळा असा डोळ्याच्या जाग्यावर लावलेला आहे आणि गोरक्षनाथांना पहिल्यासारखा डोळा आलेला आहे जीव वाळून टाकावा वाटतोय असा गुरु मी केला जीव वाळून टाकावा वाटतोय असा गुरु मी केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला असा गुरु मी केला असा गुरु मी केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला भेटलाय असा गुरु भेटलाय असा गुरु नव्हता या जीवनाला आयुष्य झालंय सुरू आयुष्य झालंय सुरू आयुष्य झालंय सुरू त्यानं धरून हो हाताला कान मंत्र मला तो दिला त्यानं धरून हो हाताला कान मंत्र मला तो दिला बघा उदार माझा झाला मी पक्या गुरुचा केला बघा उदार
तुकारामनाथ महाराज की जय. 15 मिनिटांमध्ये चौरंगीनाथांचं चरित्र आणि 15 मिनिटांनंतर कार्यक्रम संपला. काळजी करू नका. पहिला लोड आला दादा बाबा लईच वेळ सोडून तिथं बाय. सांगितलं होतं मी तुम्हाला गाड्याळ्यात किती वाजली तुम्हाला कळणार नाही. वेळ कसा निघून गेला कळणार नाही. ऐका गोरक्षनाथ महाराजांना गर्भागिरीवर मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन गिरनारकडे गोरक्षनाथ महाराज निघालेले आहेत. आता नीट काळजीपूर्वक ऐका. इकडे इकडे नवनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज गिरनारकडे निघालेले असताना विदर्भ देश लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ राज्यात विदर्भ देशामध्ये कौंडण्यपूर नावाचं एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये प्रवेश करत असताना खाली बस नाणी घाल ना. आता चुळबुळ करायची नाही. हाताची घडी तोंडावर बोट एक तास सावधान. आता का असं खाली गेलं नाकावरून आपल्या तोंडावरून बोट काढ नाकात घातलं. हे पुरी नागपुडीत घातलं बघ तिनं बोट. तुला वाटलं बरं झालं आता बाबांनी सांगितलं घेऊन मी कुड काढून. पोरांनो तुम्हाला 2 तास हसील असतं पण आता मला वेळ नाही. हा इकडे लक्ष द्या. चला प्रवेशद्वारामध्ये कौंडण्यपुराच्या प्रवेशद्वारामध्ये गोरक्षनाथ आलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक तरुण राजबिंडा अतिशय सुंदर दिसणारा एक युवक पाहिलेला आहे. पाहिल्यानंतर पाहिलंय त्याची अवस्था तर त्याचे हातही तोडलेले आहेत आणि पायही तोडलेले आहेत. विचारलं गोरक्षनाथांनी कोण आया. लोकांनी सांगितलं हा कृष्णांगर आहे. ऐका तुम्ही नका सांगू आता मी सांगतो. तुम्ही लय सांगणारे होते तर तुमचीच कथा ठेवली असती. ऐका आता आजचे दिवस माझा ऐका आणि उद्यापासून तुम्ही सांगा. नवनाथ महाराज की जय. हा कृष्णांगर आहे. कुणी केली याची ही अवस्था. म्हणले याच्या पित्याने केली याची अवस्था. पित्याने अवस्था केली. कोण आहे. याच कौंडण्यपुराचा राजा आहे. काय त्याचं नाव शशांगर. पत्नीचं नाव मंदाकिनी. ही अवस्था केली. काय झालं. शशांगर आणि मंदाकिनीचा विवाह झालेला आहे. विवाहानंतर राजगादीवर बसलेले आहेत. खूप दिवस झाले 12 वर्ष झाले तरी मूलबाळ नाही. म्हणून दररोज कृष्णा नदी काठी जावं आणि दररोज स्नान करावं. तुंगभद्रा नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे. त्या ठिकाणी रामेश्वराचं देवस्थान आहे स्थापन करावं. आणि शशांकर आणि मंदाकिनीने दररोज त्या ठिकाणी पूजा करावी. दररोज भगवंताला प्रार्थना करावी आमच्या पोटी संतान दे. पोटी संतान नाही म्हणून रोज पूजा करत असताना पहाटे उठावं. कृष्णा नदीकाठी अंघोळ करावी. याचा परिणाम असा झाला भगवान शिवजींचं तेज कृष्णा नदीमध्ये पडलेलं आहे. आणि शशांकराने असं पाणी घेतलं आणि असं सोडणार ते तेज हातामध्ये आलेलं आहे. शशांकराच्या स्पर्शाने त्या तेजाचं बाळ तयार झालेलं आहे.
अरे साक्षात भगवान परमात्म्याने मला बाळ दिलं याचा आनंद शशांकराला झाला. मंदाकिनीला आवाज दिला, अरे मंदाकिनी, आज आपली भक्ती फळास आली. तुम्हाला एक गोष्ट सांगू, भक्ती करत राहा. आयुष्यामध्ये आपल्या भक्तीचा 100% आपल्या भक्तीची दखल माझा भगवान परमात्मा घेतल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणता ना आम्ही लय सत्य करतोय, लय देणगी देतोय, मग कस काय? त्याच्यापेक्षा पापाचं पारड लय जड झालंय गाड्या. वर निसते मोठाले कांदे, खाली चिंगळ्या. लहानचं मोठं सगळं संगोपन कृष्णांगराचं शशांकराने केलेलं आहे. लहानचं मोठं बाळ झालेलं आहे, पण तरुण झालेला आहे, पण सतत वडिलांकडे पाहून वाईट वाटायचं. वडिलांची मन पाहून शशांकराला कृष्णांगराला कळायला लागला, अरे आपल्या वडिलांना आपल्या पत्नीची, आईची कमतरता जाणवते. वडिलांना सांगावं तुम्ही लग्न करा, तुम्ही विवाह करा. नाही बाबा, आता तू तरुण झालाय, तुझं लग्न करायचं, आता मी नाही तुम्हाला करावं लागेल, मी म्हणतो म्हणून तुम्ही करा. अरे बाबा, आता एवढा तरुण असताना, जर तरुण मुलगा असताना जर मी लग्न केलं तर लोक नाव ठेवतील. मला आज जी मुलगी करायची ती मुलगी म्हणून तुम्हाला एवढा मोठा मुलगा आहे, कसं लग्न करू मी? असं जर वाटत असेल ना तुम्हाला बाबा, तर हा कृष्णांगर तुमच्या समोर येणार नाही. काही काळजी करू नका, पण तुम्ही विवाह करा. चित्रकूटचा राजा आहे भुजवंत, त्याची मुलगी आहे भुजावंती. भुजावंती बरोबर शशांकराचा दुसरा विवाह झालेला आहे. तरुण आहे, तरुणीने लग्न केलेलं आहे, पण याचं वय शशांकराचं जास्त आहे. पण राजाची राणी झालेली आहे, कौंडिण्यपुराचा राजा आहे शशांकर, आणि भुजावंती आता राणी झालेली आहे. आता राणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विवाह पार पडलाय आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ उगवलेली आहे. आणि सकाळी बरोबर आंघोळ झालेली आहे आणि महालाच्या वर भुजावंती आपले केस सावरत आहे. आणि केस सावरत असताना पाहिलंय समोरच्या थोड्याच अंतरावर असलेला कृष्णांगर आहे. आईच्या समोर यायचं नाही, विचारील कोण आहे म्हणून लांब आहे. इकडल्या महालावरून पाहिलं, पलीकडल्या महालावर कुणीतरी तरुण आहे. दासींना बोलून घेतलं, त्या पलीकडल्या महालावर जो तरुण आहे त्या तरुणांना बोलवलं. समोर येऊन पाहिलं आणि समोर आल्यानंतर विचार केला, अरे एवढा सुंदर तरुण या जगामध्ये असताना मी एका म्हाताऱ्या बरोबर का लग्न केलं? मी या बरोबर का लग्न केलं नाही? मला तुझ्या बरोबर लग्न करायचं. कृष्णांकरांनी सांगितलं, हात जोडले, कसं शक्य आहे? नाही, अरे एवढा तू तरुण आहेस, मी एवढी तरुणी आहे, तू एवढा सुंदर आहे, मी एवढी सुंदर आहे. आपल्या मिलनापासून होणारा मुलगा किती सुंदर असेल म्हणून मला तुझ्या बरोबर लग्न करायचं. नाही शक्य होणार. खरं सांगू, नात्याने तुम्ही माझी आई लागता, मी तुमच्या बरोबर नाही लग्न करणार. नाही, तुला लग्न करावं लागेल. शशांकराने हात जोडे, पाया पडले, आई असं बोलू नका, तुम्ही माझी आई आहात, असं बोलू नका. मी तुमच्या पतीचा पहिला मुलगा आहे. असू दे, तुझ्या बरोबर जरी लग्न केलं तर मी राजाच्या, राजकुमाराची राणी होणार आहे. मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय. आता मात्र कृष्णांगराला वाईट वाटलं. कृष्णांगराने तिथून धूम ठोकली, पळून गेला. पळून गेल्यानंतर भुजावंतीचं डोकं ठिकाण्यावर आलं आणि भुजावंतीने विचार केला, माझ्याकडून चुकलं माझ्याकडून, असं करायला नको होतं मी.
अरे जो माझा मुलगा लागतोय, आता मी विवाह केलेला आहे, पुन्हा एकदा मी जी माझ्या हातून जी चूक झाली, या चुकीला मला वाटत नाही का माफ करेल. आता कृष्णांकर जाईल आणि राजाला सांगेल, राजा येईल आणि माझी हत्या केल्याशिवाय राहणार नाही. मग दासीला बोलून घेतलं, दासीला सांगितलं असं असं घडलं माझ्याकडून, आता काय करू. म्हणली एक काम कर ना, तू रामायण ऐकलं नाही का, काही कशी रुसून बसली होती तसं रुसून बस, जा कोप भवनात बस, रुसून बसली. राजाला निरोप दिला, तुमची पत्नी रुसून बसली. राजा आला, काय झालं तुला, नाही बोलायचं. काय झालं तुला, नाही बोलायचं. काय झालं तुला सांग. अरे एवढ्या तू राजाची राणी आहेस, कोण तुला काय बोललाय फक्त सांग. त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहत नाही मी, या राज्याचा राजा आहे, फक्त तू सांग, फक्त कोण तुला हात लावलाय. अरे ज्याने हात लावला त्याचे हात तोडतो, ज्याने वाकड्या नजरेने पाहिलंय त्याचे डोळे काढतो. फक्त सांग, तुला कुणी काय म्हटलं असेल तर त्याचं तोंड उडवतो, त्याचं शिर उडवतो. सांग कोण काय बोललं तुला. द्या वचन, मग द्या वचन. वचन दिलं, सांग. दिलं, राजाने वचन दिलं, सांगितलं तुमचा मुलगा माझ्याकडे आला होता, तुमच्या तरुण मुलाने मला पाहिलं आणि मला पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये वाईट विकार तयार झाले, त्याने माझा हात धरला, मला बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. बस, पुढचं बोलू नकोस. शशांकर गेलेला आहे, तलवार घेतलेली आहे, कृष्णांगराजवळ गेलेला आहे. कृष्णांगरा, तू माझा मुलगा आहेस, तू याच्यासाठी मला म्हणत होतास का विवाह कर. आता मला कळलं तुझ्या मनामध्ये काय होतं, कपट चा परिणाम तुला भोगावा लागेल. ज्या हाताने तू माझ्या पत्नीला शिवलेला आहे, तिला वचन दिलेला आहे. कृष्णांगराचं एकही शब्द ऐकून न घेता नीट काळजीपूर्वक ऐका, नीट काळजीपूर्वक ऐका. कृष्णांगराचा एकही शब्द ऐकून न घेता शशांकराने कृष्णांगराचे दोन्ही हात तोडलेले आहेत आणि दोन्ही पाय तोडलेले आहेत. एक गोष्ट सांगू, नीट काळजीपूर्वक ऐका. चाललो मी 15 मिनिटानंतर तुमच्या गावातून जाणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रागाच्या घरामध्ये वाईट निर्णय कधी घेऊ नका. एक युक्तीच्या 2 गोष्ट सांगून जातो, ऐका. तुम्हाला लय राग आला ना, लय राग आला ना, ज्यावेळेस तुम्हाला अति राग आलाय त्यावेळी जो तुमच्या मनामध्ये पहिला विचार येतो, हा विचार सोडून द्या आणि मग दुसरा विचार जो मनामध्ये येतो ना, ती गोष्ट करा. कधी भावनिक होऊन कधी भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय भावनिक होऊन घेऊ नका आणि शेंबड्या पोराच्या नादी लागू नका. भावनिक होऊन लयच भावनिक झालात त्यावेळेस पहिला जो मनामध्ये विचार येतो, हा विचार सोडून द्या, दुसरा विचार करा. तो विचार तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. पहिला विचार मनातील जाते त्याच्या बरोबर पळून, दुसरा विचार मनामध्ये येईल, आई बापांनी घाडाचे काढ रक्ताचं पाणी माझ्यासाठी केलंय, कसं सोडून जाऊ त्याच्यासाठी. हा निर्णय तुम्हाला भलं केल्याशिवाय राहणार. रागा रागामध्ये केलं. आता मात्र गोरक्षनाथांना हे ऐकल्याबरोबर गोरक्षनाथांना लोकांनी सांगितलं, याची मदत करू नका. याची जर मदत तुम्ही जर केली तर राजाने सांगितलेल्या याची जो मदत करील त्याची मी हीच अवस्था करणार आहे. म्हणून कुणीही कृष्णांगराला घेतलं नाही. पण एक गोष्ट सांगू, ज्याला कुणीच जवळ करत नाहीत ना, त्याला माझे साधू संत जवळ केल्याशिवाय राहत नाही. सांगू तुम्हाला, ऐका गड्या. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा. माझ्या साधूचं अंतकरण असतं ना, खूप गोड अंतकरण असतं. महाराज सांगितलं, अरे मी घेणार आहे, येऊ द्या त्या शशांकराला, येऊ द्या त्याला, पाहतो त्याच्याकडे. घेतलेला आहे. अरे जसं रोंड उचलावं, कांद्याची गुणी उचलावी, असा शशांकराला खांद्यावर घेतलंय आणि गोरक्षनाथ महाराज निघून गेलेले आहे.
गेले एक गुहा पाहिली आणि गुहेमध्ये कृष्णांगराला सांगितलं, बाबा आता तू माझा शिष्य आहेस, आता तू कृष्णांगर नाही, तुझे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले ना, तुझं नाव आहे चौरंगीनाथ. चौरंगीनाथ महाराज की. चौरंगीनाथाला सांगितलं, आता तुझ्या तपश्चर्याच्या जीवावर तुला हात पाय आणतोय, या ठिकाणी गुहेमध्ये तपश्चर्याला बसवलेला आहे. चामुंडेला बोलवलंय. चामुंडेला सांगितलं, चामुंडे सेवा कर. गुहेमध्ये चौरंगीनाथांना बसून गोरक्षनाथ महाराज निघून गेलेले आहे. इकडे 12 वर्ष चौरंगीनाथाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. अखंड जप चालू केलेला आहे. चामुंडेला सांगितलेला आहे, या चौरंगीला हात नाहीत, पाय नाहीत, काय लागल ते भर. पण चौरंगीनाथांनी जे नामस्मरण सुरू केलेलं आहे, ना अन्न ना पाणी, 12 वर्ष तपश्चर्याला बसलेले आहेत. गोरक्षनाथ महाराज प्रवास करत 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 पुन्हा त्याच ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतात तर त्या ठिकाणी चौरंगी दिसत नाही. अरे कुठे गेला चामुंडे, चौरंगीनाथ कुठे? सांगितलं, आहे ना चौरंगीनाथ, पण या वारुळामध्ये आहे. या वारुळामध्ये, हो, वारुळाला कान लावल्याबरोबर वारुळामधून आवाज येत होता, ओम नमो आदे, बोलो ओम नमो आदे, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. आता आवाज गोरक्षनाथाने ऐकला. अरे चौरंगी आता आणखी तुझं नामस्मरण चालू आहे. ओम नमो आदे, बोलो बोलो ओम नमो आदे, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. ओम नमो आदे, बोलो ओम नमो आदे. ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. आता मात्र गोरक्षनाथाने आपल्या जोडीतून भस्म घेतलेला, आपल्या गुरुचं स्मरण केलेलं आहे. त्या भस्मावर वेगवेगळे तंत्र मंत्र टाकलेले आहेत आणि तो भस्म त्या वारुळावर टाकलेला आहे. हो, एखाद्या नारळाचे 2 भाग व्हावेत असे वारुळाचे 2 भाग झालेले आहेत. आणि माझा चौरंगीनाथ तेज पुंज, काय डोळे आहेत, काय चेहरा आहे, काय शरीर आहे, नुसतं एवढंच नाही तर 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. अखंड नामस्मरणाचा परिणाम माझ्या चौरंगीनाथांना 2 हात फुटलेले आहेत आणि 2 पाय फुटलेले आहेत. चौरंगीनाथाला उठवलेला आहे. दोघाही गुरु शिष्याची घट्ट मिठी मारलेली आहे. ओम नमो आदे, बोलो ओम नमो आदे, ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. ओम नमो आदे, बोलो ओम नमो आदे. ओम नमो आदेश, बोलो ओम नमो आदेश. चौरंगीनाथाला घेऊन आता बद्रिकाश्रमामध्ये निघालेले आहेत. बद्रिकाश्रमामध्ये आल्यानंतर दत्तात्रयांना प्रार्थना केलेली आहे. दत्तात्रय भगवंत आलेले आहेत.
दत्तात्रयांनी चौरंगी नाथांना आशीर्वाद दिलेला आहे, वेगवेगळे तंत्र मंत्र विद्या दिलेल्या आहेत. भगवान शिवजी आलेला आहे, भगवान शिवजीने वेगवेगळी तंत्र मंत्र दिलेले आहेत, तपश्चर्या करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि तपश्चर्या करून निघत असताना आता गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ महाराज निघत 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 या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी डोंगराच्या कडेला आल्यानंतर चौरंगीनाथाला सांगितलं गोरक्षनाथाने, अरे चौरंगी, तू या ठिकाणी तपश्चर्या कर, ही भूमी पवित्र आहे. देवादिकांनी याच भूमीवर याच ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. ऋषी मुनींनी याच भूमीवर याच पर्वत रांगावर याच दर्याखोऱ्यामध्ये तपश्चर्या केलेली आहे. म्हणून ही पवित्र भूमी आहे. पवित्र भूमीमध्ये तपश्चर्या करण्याची साधना केली तर त्याचं डबल पुण्य होत असतं. म्हणून या ठिकाणी जा, मीही तपश्चर्या करणार आहे. दोघांनीही धबधब्याच्या खाली आंघोळी केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे, तू खाली जा, तपश्चर्या कर, मीही वर जातो आणि मीही तपश्चर्या करतो. दोघाही गुरु शिष्याने तपश्चर्या केलेली आहे. अरे जातानी बेल घेऊन जा, म्हणून बेल आणलेला आहे. माझ्या चौरंगीनाथांनी वाळूची पिंड तयार करावी, मुठीमध्ये पाणी आणावं, वाळूवर टाकावं, ओम नमः शिवायचा जप करावा, बेल व्हावी आणि परिणाम ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोले ओम नमः शिवाय. गोरक्षनाथही प्रसन्न झालेल्या आणि सांगितलं आहे, गोरक्षाने विचारलेलं आहे, चौरंगी काय पाहिजे तुला, माग. काही नकोय मला, तुमच्यासाठी का गुरु असताना मला दुसरं काय पाहिजे, काही नको. पण जो कोणी सेवा करेल, जो कोणी माझ्या नाथांची सेवा करेल, त्यांना आशीर्वाद लाभो, एवढंच मागणं मागितलं. म्हणून आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आले, काही अडीअडचणी आल्या, संकट आली, माझ्या चौरंगीनाथाच्या समोर जा, चौरंगीनाथाला मागा. चौरंगीनाथ महाराज तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. अरे मागे पुढे उभा राही, सांभाळीता आल्या घात निवाराया. त्याच चौरंगीनाथांचा हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये चालू आहे. बस याच ठिकाणी या नवनाथ कथेला पूर्णविराम. मला या ठिकाणी आपल्या चौरंगीनाथ सेवा मंडळ सर्व सप्ताह कमिटी पर्वतात बंगाली बंगाली
जन्मले वडिलांनाथ या गौरी माता जन्मले गोरक्षनाथ जन्मले गोरक्षनाथ कधी त्याचा बोला कधी कपाळी लावला गेला कधी रुद्राच्या जन्माला कधी काढून देतोय गोरा गोरा बाई मला काही काय गोरा बाई मला काही काय गोरा बाई जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान भगवान रुद्र माता मेरी है पहचान भगवान रुद्र माता मेरी है पहचान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान नमः अलकनिरंजन नवनाथाय 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 नमः बाई घाबर बाई सांग कुठे टाकला भस्म माफ करा मला एवढ्या वेळेस माफ करा पण तुमचा भस्म मी उकिरड्यामध्ये फेकून दिला दाखवती जागा जागेजवळ आलेले आहेत आवाज दिलेला आहे अलकनिरंजन नवनाथाय नमः अलकनिरंजन नवनाथाय नमः अलकनिरंजन नवनाथाय नमः
भस्म काढलेला आहे, भस्म जागेवर फेकलेला आहे आणि फेकल्याबरोबर आतमधून आवाज आलेला आहे, अलग निरंजन आदेश सांगितलेला आहे. कोण आहे? सांगितलं, अरे मी कवी नारायण बाहेर आलोय, आता तुला या उकिरड्यातून बाहेर काढतोय. मच्छिंद्रनाथांनी भस्म घेतलेला आहे, त्या भस्मावर ब्रह्मास्त्र टाकलेला आहे आणि ते ब्रह्मास्त्र टाकल्यानंतर गोरक्षनाथांचं वज्रास्त्र तुटलेला आहे आणि जमीन दुभंगावी असा उकिरडा दुभंगलेला आहे आणि त्या उकिरड्यातून सुंदर असा बालक वर आलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी हात दिलेला आहे, हाताला धरून गोरक्षनाथांना बाहेर काढलेला आहे आणि बाहेर काढल्यानंतर एवढा सुंदर बालक पाहिला आणि सरस्वतीबाई म्हणू लागली, अरे रे रे रे, एवढा सुंदर बालक, हा बालक मला द्या ना बाई. आता परत जर असं म्हणशील तर तुला मात्र ठेवणार नाही. अरे नाही कळत रे तुम्हाला, नाही कळत, आपल्याला नाही कळत. अरे देव खूप देण्यासाठी उदार आहे रे आपल्याला, पण नाही रे कळत, आपल्याला नाही कळत. भगवान परमात्मा कोणत्या अवतारामध्ये कधी येईल, भगवान परमात्मा कोणाला काय देईल याचं नाही ज्ञान होत. एक गोष्ट सांगू, नीट काळजीपूर्वक ऐका. आयुष्यामध्ये भगवान परमात्मा 3 वेळेस आपल्याला भेट देण्यासाठी येत असतो प्रत्येकाला. संधीचं सोनं करायचं शिका. वेळोवेळी संधी येत नसते, आयुष्यामध्ये कधीतरी संधी येत असते. ती संधी ओळखायला शिका आणि ते संधीचं सोनं करायला शिका. ज्याला संधीचं सोनं करता आलं ती माणसं आज मोठी झालेली आहे. संधीचं सोनं ज्याला करता आली नाही ना ती माणसं बर्बाद झाली. माझा भगवान परमात्मा प्रत्येकाला भेटण्यासाठी आयुष्यामध्ये 3दा येत असतो, पण ज्याला ज्याला ओळखता आलं ना त्याचं बरं झालं. माझ्या नाथ बाबांनी मला भेटायला आले, त्याचं सोनं केलं म्हणून माझं बरं झालं. अलक निरंजन नवनाथाय नमः, निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः, अलक निरंजन नवनाथाय नमः. गोरक्षनाथांच्या हाताला धरून मच्छिंद्रनाथांनी चंद्रगिरी गाव सोडलेला आहे. आता मात्र बाई रडत आहे, अरे देवानी मला एवढा सुंदर गोड मुलगा दिला होता, परंतु मी दुसऱ्याचं कुणाचं तरी ऐकलं म्हणून माझ्याकडून गेला. नीट काळजीपूर्वक ऐका. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. वाईट शिकवणारे ओळखा आणि चांगले शिकवणारे ओळखा. ज्याला संगत कळली आयुष्यात आणि ज्याला पंगत कळली तीच माणसं मोठी झाली. आजपर्यंत जेवढी माणसं मोठी झाली त्यांना पहा, संगतीमुळे मोठी झाली. आणि जेवढी माणसं बर्बाद झाली ही माणसं बा कशामुळे बर्बाद झाली आपल्याला कळेल. कुणाच्या संगतीमध्ये राहिली म्हणून ही बर्बाद झाली. संगत संतन की करले, हो संताच्या संगतीत गेलं तर संत होता, पण गाढवाच्या संगतीत गेलं तर लाथा खावा लागतात. म्हणून आयुष्यामध्ये संगत खूप महत्वाची आहे. आयुष्यामध्ये मैत्री खूप महत्वाची आहे. आयुष्यामध्ये संगत जर चांगली केली तरच चांगलं ज्ञान भेटणार आहे, तरच आपलं भलं होणार आहे. लक्षात ठेवा. मच्छिंद्रनाथ महाराज निघून गेलेले आहेत. हे राज्य करत ते राज्य करत करत बद्रिकाश्रमामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी दत्तात्रयाची भेट गोरक्षनाथांना करून दिलेली आहे. गोरक्षनाथांना सगळं ज्ञान दिलेलं आहे आणि गोरक्षनाथांना ज्ञान दिल्यानंतर वेगवेगळी तंत्र मंत्र विद्या दिलेल्या आहेत, योग दीक्षा दिलेली आहे. गोरक्षनाथांना गोबर मधून आलेले आहेत म्हणून त्यांचं नाव ठेवलेलं आहे गोरक्षनाथ.
आता मात्र गोरक्षनाथांना भगवी वस्त्र दिलेले आहे, चिमटा दिलेला आहे, चैनी दिलेली आहे, शिवली दिलेली आहे आणि हा वेश धारण करून हे गाव ते गाव करत करत हे दोघंही गुरु शिष्य चाललेले आहे। एक दिवसाचा प्रसंग आहे, दुपारची प्रहर होत आलेली आहे। छोटासा गोरक्षनाथ गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, हे गोरक्षा जरा मी आपल्याला भिक्षा मागून आणतो। नाही, मी असताना तुम्ही का भिक्षा मागायची? नाही, मी जाणार भिक्षा मागायला, तुम्ही या ठिकाणी थांबा। ठीक आहे गोरक्षा, जा आपल्या दोघांना जेवढी भिक्षा लागते तेवढी भिक्षा घेऊन ये। आता मात्र गोरक्षनाथ महाराज निघालेले आहेत, हातात चिमटा टाकीत झोळी घालून भगवावे, दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आले, दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आले, दारी आला या बाबा दिला आवाज अलग निरंजन आदेश, दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आदेश। घराच्या बाहेर गोरक्षनाथांनी आवाज दिलेला आहे, अलग निरंजन भिक्षा देई। बाई बाहेर आलेली आहे, अरे कोणीतरी छोटा मुलगा भगवी वस्त्र धारण केलेली आहे आणि भिक्षा मागायला आलेला आहे। बाईने सुंदर अशी भिक्षा दिलेली आहे। भिक्षा देत असताना पाहिलं, अरे बाळा तू एवढा सुंदर आहेस, काय नाव आहे तुझं? सांगितलं, माझं नाव गोरक्ष आहे। किती जण आहात तुम्ही? आम्ही 2 जण आहोत। 2 जणांची भिक्षा द्या बाई। तुम्ही जर मला भिक्षा दिली ना तर माझे गुरु खूप मोठे आहेत, माझे गुरु तुम्हाला आशीर्वाद देतील। माझे गुरु खूप महान आहे, माझे गुरु तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करतील। तुम्ही जी इच्छा व्यक्त करता ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्या गुरूंची आहे। काय श्रद्धा आहे माझ्या गोरक्षनाथांची। दारी हाक मारी भिक्षा वाढ माई, सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही, हे सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही, सदानाथांची कृपा दृष्टी तुझ्या घरादारावर राही। आले उदारी चमत्कारी घेऊन गोसावी, आले उदारी चमत्कारी घेऊन गोसावी। आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आले, दारी आला या बाबा दिला या आवाज अलग निरंजन आले, दारी आला या बाबा दिला आवाज अलग निरंजन आदेश, दारी आला या बाबा दिला आवाज अलग निरंजन आदेश। गोड वडे आहे। छोट्याशा गोरक्षनाथांनी वडे आपल्या झोळीमध्ये घेतलेले आहेत आणि गोरक्षनाथ महाराज निघालेले आहेत। बाई आपल्या कामाला लागलेली आहे। इकडे मच्छिंद्रनाथांक जवळ आलेले आहेत। गोरक्षनाथांना विचारलं, बाळा आणलेस का रे वडे? हो बाबा, खूप गोड भिक्षा आणली मी आज।
उडीदाचे वडे मला माहिती गुरु तुम्हाला हे वडे खूप आवडतात ना हो बाळा तुला माहिती आहे मला खूप वडे आवडतात मच्छिंद्रनाथांनी वडे खाल्ले एक वडा दुसरा वडा तिसरा वडा सगळे वडे खाऊन घेतले गोरक्षनाथांनाही वडे ठेवले ना अरे एवढे सुंदर वडे कुणी केले होते ब्राह्मण कुटुंब आहे खूप चांगली बाई होती बाईने मला वडे दिले मी सांगितलं तिला की तुझी सगळी इच्छा पूर्ण करणारे माझे गुरु आहे ती तुझी इच्छा पूर्ण करते अरे पण वडे खूप गोड होते एवढे गोड वडे जी बाई करत असेल तिच्या हाताला किती चव असेल रे असे चवदार वडे खाऊ घातले 100% आशीर्वाद त्या बाईला एक काम गोरक्षा वडे खूप खाऊ वाटले मला आता तुलाही वडे राहिले नाही मला वाटतं आणखीन वडे खावं आणतोस का परत जाऊन वडे जातो ना तुमच्यासाठी वडे आणण्यासाठी मी परत जातो गोरक्षनाथ महाराज निघाले हातात चिमटा काकीत धुळी घालून भगवावे तारी आला या बाबा हिलाया आवाज आला निरंजन आले तारी आला या बाबा हिलाया आवाज आला निरंजन आले तारी आला या बाबा दिला आवाज आला निरंजन आदेश तारी आला या बाबा दिला आवाज आला निरंजन आदेश आला निरंजनाचा आवाज करत छोटासा गोरक्ष पुन्हा एकदा बाईच्या दारात आलेला आणि बाईच्या दारात आल्यानंतर आवाज दिलेला आहे बाय अगं बाय भिक्षा वाढ बाय भिक्षा बाई बाहेर आलेली आहे अरे अरे बाळा तुला मगाशीच मी भिक्षा दिली तू परत आलास आई काय तुमच्या हाताला चव आहे हो किती गोड स्वयंपाक करता हो आई तुम्ही अहो तुम्ही जे वडे केलेत नाही त्या वड्याला एवढी चव होती माझ्या गुरूंनी ती वडे खाल्ले आणि म्हटले कोण बाई असेल तिच्या हाताला एवढी चव आहे खूप वडे आवडले हो तुम्ही किती वडे चांगले करता हो किती चांगले वडे करता हो माझ्या गुरुला तुमचे वडे खूप आवडले म्हणून मी परत वडे नेण्यासाठी आलो खरं सांगतोय हो आई खरं सांगतो अजिबात खोटं बोलत नाही आम्ही नाथ संप्रदायवाले माणसं आहोत संन्यासी आहोत चडीबुटी वाले आहोत भस्मावाले उदीवाले आहोत आम्ही कधी खोटं बोलत नाही आहे खरं सांगतो माझ्या गुरुला तुमचे वडे खूप आवडले हो म्हणून गुरुनं सांगितलं की आणखीन वडे घेऊन या देताय ना आई आई देताय ना द्या ना आणखीन वडे द्या बाजूला सरळ वडे मागायला आलाय संन्यास घेतलाय कशाला तुमच्या जिभीला एवढे चव पाहिजे रे कशाला चव पाहिजे एवढ्या जिभीला तुमच्या एक गोष्ट सांगू गड्या ऐका गड्या ऐका कुणाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर द्या चांगलं नसेल द्यायचं तर देऊ नका गड्या पण वाईट तरी बोलू नका नका बोलू गड्या साधू संत महाराज लोक म्हणजे कायमचे भुकेलेले उपाशी तपाशी नसतात लोक पंचपक्वानाचं जेवण करत असतात भिकाऱ्यावानी त्यांना वागणूक देत नका जात जाऊ लक्षात ठेवा द्यायचं नसेल तर देऊ नका एखाद्याला पण हिनू नका जात जाऊ लक्षात ठेवा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना पूरी बस खाली बन न सको भगवान अगर
कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो। हर सदाचार अपना सके तो पाप में पट मत हरना। वाह वाह, क्या बात है, एक नंबर साउंड सिस्टम, टाळ्या। पुष्प नहीं बन सकते तो तुम, अरे काटे बन कर मत रहना। ऐका गड्या, ऐका माझे दोन शब्द नीट कान उघडे ठेवून. कुणाचं चांगलं करता आलं आयुष्यात तर जरूर करा, पण नाही करता आलं तर नका चांगलं करू, पण निदान आयुष्यात कुणाचं वाटोळं तरी करू नका. तुम्ही रस्त्याने चाललात, एखादा खड्ड्यात पडलेला आहे, तुम्हाला वाटलं तर त्याला वर काढा, नाही वाटलं तर काढू नका गड्या, पण आयुष्यात कुणाला खड्ड्यात लोटण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही रस्त्याने चाललात, काटे पडलेले आहेत, वाटले तुम्हाला, वाटलंच तर ते काटे उचलून बाजूला टाका, नाही वाटलं तर नका टाकू, पण कमीत कमी कुणाच्या रस्त्यामध्ये काटे टाकण्याचा प्रयत्न करू नका गड्या. कुणाचा आशीर्वाद घेता आला तर नक्की घ्या, पण कुणाचा शाप कधी घेऊ नका गड्या. तो शाप आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. कुणाचं आयुष्यात कधी तळतळाट घेऊ नका, आयुष्यात कुणाचं कधी वाटोळं करण्याचा प्रयत्न करू नका, कुणाचं आयुष्यात कधी वाईट चिंतन करू नका. दुसऱ्याचं वाटोळं केलं, दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं तर त्याचा तळतळाट तुम्हाला आयुष्यात शेवटच्या क्षणामध्ये तुमचे खूप हाल होणार, आणि हाल झाल्यानंतर याच ठिकाणी नरक, याच ठिकाणी स्वर्ग तुम्हाला पाहावा लागेल. म्हणून शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा पण घसा बसला. काय करा, नाविलाजे माझे. मी चोरून करत नाही ना, मी जीव तोडून करत असतो. माई बिंबी ते कधी इकडे पा, पण मी काही काही करत नाही. मेलो तरी चालन, पण हाय काय करायची नाही. म्हणून मला घसा त्रास देतो. आता काय करावं, नाही कार्यक्रम. महाराज, बाई नाही नाही ते वाकडे शब्द बोलायला लागले. वास्तविक पाहता बाईने बोलायला नको होतं, एवढं छोटस बाळ होतं. नाही बाबा, नाही द्यायचे वडे, गेला असता. बाई बोलू लागली, अरे संन्यास घेतलाय, कशाला नाटक करता रे हे तुम्ही. माझ्या माऊलींना खूप त्रास दिला लोकांनी. माझ्या माऊलींनाही संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं लोकांनी. माझ्या माऊलींना भिक्षा नाही मागू दिली हो. माझ्या मुक्ता बाईला ना खापर नाही दिलं हो, मांडी बसण्यासाठी लोकांना खूप त्रास दिला. लोक चांगल्याच माणसाला का त्रास देतात ही गोष्ट मला आजपर्यंत कधी कळली नाही हो. वाईट माणसाला कुणीच त्रास देत नाही, पण चांगल्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांना गाढवावरून धिंड काढली हो लोकांनी, गावातल्याच लोकांनी धिंड काढली. माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांना उकळतं पाणी माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या अंगावर टाकलं. जगद्गुरु तुकोबा राय म्हणू लागले, अरे जळे माझी काय लाग लावून वा दावरे की शिवराजा माया बापा, जळे माझी काया लागला वनवा दावरे के शिवराजा माया बाबा. तुम्हाला सांगा किती त्रास द्या गड्या साधू संतांना, किती त्रास द्या, पण साधू संतांचा अंतकरण असताना
खूप गोड असतं हो, नाही कुणाला शाप देत, नाहीच शाप देत. पण तुम्हाला सांगू, आम्ही वारकरी ना, हे देवाची लेकर आहेत हो. आम्ही देवाची लेकर, आम्ही नाही, आम्ही सहन करू, पण आमच्या मायला नाही सहन होतो, माझ्या देवाला नाही सहन होत. महिला मंडळ, तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही सहन करता, पण तुमच्या लेकराला त्रास झालेला तुम्हाला नाही सहन होतो. आमचा सगळ्यांचा बाप आमचा पंढरीचा पांडुरंग राय आहे. आमच्या सगळ्याची माय माझा पंढरीचा पांडुरंग आहे. विठू माझा लेकुरवा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवा. साधू संतांना त्रास द्या, साधू संत सहन करतील. तुम्ही देवाला त्रास द्या, देव सहन करेल, पण देवाच्या लेकराला दिलेला त्रास देवाला कधी सहन होत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. नका त्रास देऊ. तुम्हाला माहितीये कोण किती ज्ञानी आहे, कोणाला कानाचा काय अधिकार आहे. अरे तुम्ही फक्त पाहतात, समोर पाहून एखाद्याची किंमत करू नका. काय भुलला शिवरलिया रंगा, उस डोंगा परी रस नोहे. डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा, वरच्या रंगाला भुललेलो माणसं आहेत महाराज आपण सगळे. अंतरंग कुणी पाहत नाही. अरे अंतरंग पहा, अंतरंग पहा. आपली एकच व्याख्या झालेली, लय टपूची टपू बाबा असला, लय टपूची टपू दारी असली, लय तिची टपूची टपू ढेरी असली, लय टपूची टपू तिची गाडी असली म्हणजे लय मोठा बाबा. आता मला ढेरी नाही,